मी न अबला मी न सबला मी तर आहे प्रबला. मी न अबला मी न सबला मी तर आहे प्रबला. नव्या युगाची नवी झेपई हा तर स्त्री सन्मानाचा सोहळा, हा तर स्त्री सन्मानाचा सोहळा. दरवर्षी 8 मार्च जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो, ज्याचा उद्देश महिलांचे हक्क, समानता आणि सक्षमीकरणाला प्रोत्साहन देणे आहे. ज्याचा भारत सरकार महिलांच्या कल्याणासाठी आणि विकासासाठी अनेक योजना राबवत आहे. या योजनांचा उद्देश महिलांना आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मजबूत करणे हा आहे. आज महिला दिनानिमित्त जाणून घेऊया सरकार महिलांसाठी कोणकोणत्या योजना राबवत आहे, ज्यामुळे महिलांना याची माहिती मिळेल. बेटी बचाओ बेटी पढाओ योजना ही योजना 2015 साली सुरू करण्यात आली. यामुळे समाजातील मुलींचे हक्क तर मजबूत होतातच, शिवाय त्यांच्या उज्ज्वल भविष्याचा पायाही घातला जातो. स्त्री भ्रूण हत्या थांबवणे, मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे आणि महिलांना स्वावलंबी बनवणे हा या योजनेचा उद्देश आहे. ही योजना भाजप सरकारने महिलांसाठी राबवली आहे. प्रधानमंत्री मातृवंदना योजना ही भारत सरकारची एक महत्त्वाची योजना असून याचा उद्देश गरोदर महिलांना आर्थिक सहाय्य प्रदान करणे हा आहे. ही योजना 1 जानेवारी 2017 पासून सुरू झाली. प्रथमच माता झालेल्या महिलांना 5,000 रुपयांची आर्थिक मदत या योजनेद्वारे केली जाते, तर ही रक्कम महिलांना 3 हप्त्यांमध्ये दिली जाते. उज्ज्वला योजना. प्रधानमंत्री उज्ज्वला योजना ही भारत सरकारची एक महत्त्वाची योजना असून या योजनेचा उद्देश हा गरीब कुटुंबातील महिलांना मोफत LPG गॅस कनेक्शन प्रदान करणे हा आहे. ही योजना 1 मे 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यातून सुरू केली. ग्रामीण आणि गरीब कुटुंबांना स्वच्छ ऊर्जा उपलब्ध करून देणे हा या योजनेचा उद्देश आहे. धुरामुळे होणाऱ्या आजारांपासून महिलांचे संरक्षण करणे आणि स्वयंपाक करताना महिलांची सुरक्षितता आणि सुविधा सुनिश्चित करणे हा या योजनेमागचा उद्देश आहे. सुकन्या समृद्धी योजना मुलींच्या शिक्षण आणि लग्नासाठी आर्थिक सहाय्य देण्याच्या उद्देशाने सुरू केलेली ही दीर्घकालीन बचत योजना आहे. 22 जानेवारी 2015 पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेटी बचाओ बेटी पढाओ मोहिमेअंतर्गत ही योजना सुरू केली होती, जेणेकरून पालकांना त्यांच्या मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी बचत करण्यास प्रवृत्त केले जाईल. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना महाराष्ट्र सरकारने महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी केली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना प्रत्येक महिन्याला 1,500 रुपये देण्यात येतात. महाराष्ट्र सरकारची सर्वात लोकप्रिय व यशस्वी योजना म्हणून देखील ही योजना ओळखली जाते. मागील व या महिन्याचा हप्ता आज महिला दिनाच्या निमित्त खात्यात जमा होणार आहे. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.